जळगाव शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरात कृष्णा शिंदे नावाचा एक 26 वर्षाचा तरुण राहतो. त्याच्या घरात आई, भाऊ असे मोठे त्याचं कुटुंब. कृष्णा हा खाजगी नोकरी करून त्याची जी काही कमाई होती त्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरात कृष्णा हाच मोठा होता. वडिलांचं काही वर्षापूर्वी निधन झालेलं होतं, त्यामुळे घरातील प्रत्येक गोष्ट त्याला करावी लागत होती. सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. कृष्णा हा वेळेनुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांचा परिचय करून घ्यायचा. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिव्या पाटील नावाच्या तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट त्याला आली. फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर त्याने ती स्वीकारली. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर कृष्णा याला कामातून विसावा मिळाल्यानंतर तो त्या तरुणीशी गप्पा मारू लागला. मोबाईलच्या माध्यमातून ह्या गप्पा सुरू झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचा परिचय करून घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी कृष्णाने मी एका खाजगी ठिकाणी काम करत असल्याचं दिव्याला सांगितलं. त्यामुळे दिव्या हिने देखील मी जळगाव येथील सरकारी रुग्णालयात प्रयोगशाळेत कामाला असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर शेअर मार्केट यामध्ये गुंतवणूक केली असल्याचं दिव्यानं सांगितलं. त्यानुसार दोघांमध्ये परिचय झाल्यानंतर दोघांच्या घरामध्ये किती लोक असतात हे पण सांगितलं गेलं. त्यावेळी दिव्या हिने माझ्या पाठीमागे कोणीच नातेवाईक नाहीत, मी आणि माझे मामा मामी एवढंच माझं कुटुंब असल्याचं सांगितलं. दोघांनी एकमेकांचा परिचय चांगल्या प्रकारे करून घेतला तर दोघे अतिशय मनसोक्त बोलू लागले होते. दोघेही एकाच शहरात राहत होते, त्यामुळे दोघे मिळेल त्यावेळी भेटू लागले. या भेटीचं रूपांतर अतिशय घट्ट मैत्री झालं. मैत्री वाढत जाऊ लागली. त्यावेळी कृष्णा याला वाटू लागलं की दिव्या जर आपल्या आयुष्यात आली तर आपलं आयुष्य सुख आणि समाधानाने भरून निघेल. त्यामुळे कृष्णा याने घरी आई आणि भावाला माझ्या आयुष्यात दिव्या नावाची तरुणी आली असल्याचं सांगितलं. आई देखील थकून जाऊ लागली होती. घरातील कामे करण्यासाठी तिलाही कोणीतरी आवश्यक होतं. त्यामुळे आईने कृष्णाला ज्या तरुणीबरोबर मैत्री वाढवली होती तिच्याबरोबर लग्न कर असं सांगितलं. त्यानुसार कृष्णा हा घरात मोठा होता, त्यामुळे त्यांच्या शब्दाच्या पुढं कोणी जात नव्हतं. तर इकडे दिव्या पाटील हिला देखील कृष्णा आवडू लागला होता. त्यामुळे तिने देखील कृष्णाबरोबर लग्न करणार का अशी विचारणा करायला सुरुवात केली. दोघेही प्रेमात गुंतले गेले होते. त्यामुळे आयुष्यात एकमेकांची जोडी तयार झाली तर खूप आनंद होईल असे दिव्या कृष्णाला म्हणत होती. दोघांच्या प्रेमाच्या गप्पा सुरू असताना कृष्णा हा दिव्या पाटील बरोबर लग्न करण्यास तयार झाला. 29 एप्रिलच्या दिवशी दिव्याचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिव्यानं लग्न करू असं सांगितलं होतं. कृष्णा याच्या घरची परिस्थिती नाजूक होती, त्यामुळं लग्नाचं टेन्शन त्यांच्या डोक्यात घुमू लागलं होतं. त्यावेळी दिव्या हिने लग्नासाठी कोणालाही जास्त बोलू नका, मंदिरात आपण विवाह करू असं सांगितलं. दिव्या ही किती समजदार आहे असं कृष्णा याला वाटू लागलं होतं, कारण मंदिरात लग्न झालं तर कोणताही खर्च येणार नव्हता. दिव्या हिने लग्नासाठी माझ्याकडून फक्त मामा आणि मी येणार असल्याचं सांगितलं. मामा मामी येणार असल्याचं सांगितलं. लग्नाची तयारी झाली आणि अतिशय साध्या पद्धतीनं 29 एप्रिल रोजी गिरणा पंपिंग रोड नगरमध्ये दोघांचा विवाह पार पडला. दोघांचा परिचय पूर्वीपासून होता, परंतु दोघांनी प्रेम प्रकरण असताना एकमेकाच्या शरीराशी कधीही खेळण्याचा प्रयत्न केला नाही. दिव्या आणि कृष्णा यांचे लग्न झाल्यानंतर दोघांनी देवदेवाचं कार्य पूर्ण केलं. हे सर्व करण्याच्या दिवसामध्ये 4-5 दिवसांचा कालावधी निघून गेला. कृष्णा याला वाटलं होतं की आता दिव्या आपल्याबरोबरच कायमस्वरूपी राहणार आहे, त्यामुळे सुहाग रात्रीची एवढी गडबड कशाला करायची. त्यावेळी कृष्णा घाबरून गेला, कारण लग्न होऊन 5 दिवसांचा कालावधी झालेला होता. त्यावेळी कृष्णाची आई दिव्याला घेऊन रुग्णालयात गेली. रुग्णालयात डॉक्टरने तिची तपासणी केली आणि ती अंगाला हात लावून देत नव्हती. त्यावेळी डॉक्टरांनी त्याच्यावर संशय व्यक्त केला. त्यांनी कृष्णाच्या आईला दिव्यामध्ये काहीतरी दोष असल्याचं सांगितलं. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या असं बोलून आई आणि दिव्या घराच्या दिशेने निघाल्या. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुहागरात्रीचा दिवस होता, त्यामुळे कृष्णा आनंदात होता. रात्र झालेली होती. कृष्णा दिव्याच्या रूममध्ये गेला. रूममध्ये काही प्रमाणात सजावट देखील करण्यात आलेली होती. त्यावेळी कृष्णा हा दिव्याच्या अंगाशी खेळू लागला, मात्र दिव्या त्याला बाजूला सारू लागली. एवढे दिवस मोबाईलवर गोड बोलणारी दिव्या सुहागरात्रीला असे का करते याचा विचार कृष्णाच्या डोक्यात येऊ लागला. त्यावेळी कृष्णा हिने दिव्याच्या अंगावरील वस्त्रे काढायला सुरुवात केली. कृष्णा हा इच्छा नसताना देखील कपडे काढत असल्याचं पाहून दिव्या संतापली आणि अंगावरील वस्त्रे काढले. तेव्हा अंतर्वस्त्र काढण्याची वेळ आली. त्यावेळी कृष्णा पाटील याच्या पायाखालची जमीन सरकली. दुसरा दिवस उजाडला गेला. तेव्हा कृष्णा याने आईला सर्व सांगितलं. आईने देखील दिव्याबद्दल शंका व्यक्त करायला सुरुवात केली, कारण डॉक्टरने दिव्याबद्दल धक्कादायक माहिती कृष्णाच्या आईला सांगितली होती. दुसऱ्या दिवशी कृष्णा त्याची आई दिव्याचा परस्पर रुग्णालयात गेल्या. त्यावेळी डॉक्टरने दिव्या ही तरुणी नसून ती एक तृतीयपंथी असल्याचं सांगितलं. त्यावेळी कृष्णाच्या सर्व कानी पाडल्यानंतर तो हैराण झाला, कारण एवढे दिवस दिव्याने हे सर्व लपून ठेवलं होतं. लग्नही केलं होतं, मात्र आता पुढे काहीच करता येणार नव्हतं. रुग्णालयातून कृष्णा आणि त्याची आई घरी आली. त्यावेळी त्यांनी दिव्याला आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो असं सांगितलं. त्यावेळी दिव्याने सर्वांसमोरच अंगावरील सर्व कपडे काढायला सुरुवात केली.
दिव्याचा उग्र स्वरूपाचा अवतार पाहून सर्वच हैराण झाले, कारण आता दिव्या कोण आहे हे सर्वांनाच प्रत्यक्षपणे दिसलं होतं. त्यानंतर कृष्ण आणि त्याच्या आईनं दिव्या पाटीलच्या मामा मामीशी संपर्क केला. त्यावेळी मामा आणि मामीने तुम्हाला हे प्रकरण मिटवायचं असेल तर आम्हाला 10 लाख रुपये द्या असं सांगितलं. कृष्णा याची घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती, त्यामुळे एवढे पैसे कसे देणार असा प्रश्न त्याला पडलेला होता. दोघांनी लग्न केलं होतं, पण दिव्या अंगाला हात सुद्धा लावून देत नव्हती आणि त्याच्याकडे अशा प्रकारे 10 लाखाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कृष्णाने रामानंद नगर पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली. तक्रारीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक यांनी प्रकरणाचा खटला न्यायालयात मांडला. त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणी सदरील तरुणीने फसवणूक केली असून तिच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून तिला अटक करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी दिव्या आणि तिच्या मामा मामीला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता दिव्या हिने अनेक तरुणांना अशाच प्रकारे फसवणूक करून पैसे लाटल्याचं समोर आलं. जवळपास सोशल मीडियाच्या माध्यमामध्ये सोनल, नामिका अशा अनेक प्रकारचे नावं तिने वापरले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे कृष्ण याची फसवणूक झाली होती. त्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणी कितीही प्रेमाने बोलत असेल तर तिच्या प्रेमात पडू नका, कारण समोरची व्यक्ती कशा प्रकारची आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना काळजी घ्या, एवढंच या स्टोरीच्या माध्यमातून सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन येईल. तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद.